नमस्कार, राणीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर किमा। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे हे पावशेर पनीर आहे, हे मी किसून घेतलेले आहे। त्यानंतर बटर, कढीपत्ता, हा मसाला मी वाटून घेतलाय। यात मी 2 कांदे, 1 टोमॅटो, 5-6 काजू, अद्रक, लसूण घातलेले आहे। कांदा, टोमॅटो आणि काजू चांगले भाजून घेतलेले आहेत आणि मग त्याची पेस्ट केलेली आहे। त्यानंतर हे तेल, ही कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे सॉस, त्यानंतर हे लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना पावडर, हळद आणि किचन किंग मसाला आणि मीठ चवीप्रमाणे। आता आपण भाजी बनवून घेऊयात पनीर खिम्याची। त्यासाठी मी यात कढईत तेल घेतलंय आणि हा जो मसाला घेतलेला आहे आपण वाटून, तो आपल्याला आता चांगला परतून घ्यायचा आहे। हे वाटलेलं वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे चांगलं 2 ते 3 मिनिटांसाठी। हे बघा तेल सुटायला लागलेले आता आपल्या कढईने। आपण आता यात हे मसाले टाकून घेऊयात सगळे। मसाले आपले चांगले परतून घ्यायचे हे टाकलेले। आता आपण यात हे ज्यात वाटण वाटून घेतले ना, ते भांड धुवून त्यात पाणी घालून घेऊयात थोडंसं आणि चांगलं हलवून घ्यायचंय। आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत 1-2 मिनिटांसाठी। आता आपण झाकण काढून बघूया। झाकण ठेवायचं याच्यासाठी की आपला कांदा वगैरे जर कच्चा राहिला असेल तर आपल्याला ते भाजीला असं टेस्ट लागते कांद्याची वगैरे। मग असं झाकण ठेवून मसाला जरा शिजवून घेतला ना की मसाल्याचा कच्चेपणा निघून जातो। त्यानंतर आता मी यात टाकून घेते हा सॉस, त्यानंतर पनीर टाकून घेते मी या मसाल्यात। आता मी यात पाणी घालून घेते। मीठ टाकून घेते चवीप्रमाणे। त्यानंतर आता आपण ही भाजी 5 मिनिटांसाठी शिजण्यासाठी झाकून ठेवणार आहोत। 2 मिनिटं झालेले आहेत। आपण झाकण काढून बघूयात। आता आपण यात बटर टाकून घेऊ। त्यानंतर कसुरी मेथी टाकायची आपल्याला। कसुरी मेथी अशी हातावरती क्रश करायची आणि नंतर त्यात टाकून घ्यायची। आणि आता आपण परत 2 मिनिटांसाठी याला झाकून ठेवणार आहोत। बघा आपली पनीर खिमा भाजी आता तयार झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊयात। आता आपण याच्यावरती थोडंसं बटर टाकून घेऊयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर।